मला कधीच कोणाला तू असा, तू तसा, तू हे, तू ते असं म्हणायची गरज पडत नाही बरं का जास्त वेळासाठी. जेव्हा काय होतं तेव्हाच मी ते गोष्ट बोलते आणि ते गोष्ट मी नंतर कर्मावर सोडून देते. कारण मला कर्मावरती पूर्ण विश्वास आहे आणि तशा गोष्टी मी माझ्यासमोर अनुभवल्यासुद्धा आहे. जे कोणी कोणाचं वाईट करायला जातं, कोणाचं वाईट चितायला जातं किंवा कोणाबद्दल वाईट विचार करताना त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी वाईटच होत असतं. त्यामुळे चांगले कर्म करत राहायचं आणि त्याच्या फळाची वाट बघत राहायचं बरं का. आपल्याकडनं ज्याचं कोणाचं जेवढं चांगलं होतं ना ते नेहमी चांगलं करत राहा आणि स्वामीवरती पुढच्या गोष्टी सोडून देत राहा. माझं तर आयुष्य तसंच आहे आणि माझे विचार तसेच आहेत. त्यामुळे मी बाकी गोष्टींचा विचार करत नाही. श्री स्वामी समर्थ. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. छान अशी आमची मॉर्निंग झाली. माझी तर मॉर्निंग खूप बेस्ट झाली बरं का. कारण सकाळी छान असा चहा घ्यायचा होता आणि त्यासोबतच बघा मी चहामध्ये काय घेत असते. या अगोदरच्या पण चहामध्ये मी तसं घेतलेलं होतं, तर मला विचारलेलं होतं त्यामध्ये काय आहे. तर राजसाठी एक स्पेशल वेगळा चहा आणि माझ्यासाठी एक वेगळा असा चहा होता. राजचा चहा नसतो हे मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलं. चला मग आपण सकाळची वेळ आहे, आपण चहा वगैरे घेऊयात. आणि आज मला खूप सारी कामं आहेत, त्यासाठी जायचं होतं. तर खूप लवकर उठली होती, 6 वाजता उठली असं मला वाटतं. घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतली आणि मला यायला जरा जास्त वेळ लागणार होता. त्याच्यामुळे म्हटलं नाश्ता पण करून घेऊयात आणि राजला पण म्हटलं तू नाश्ता करून आता स्कूलला वगैरे जा. कारण तो जातो 7 वाजता आणि त्याला पण यायला उशीर वगैरे होतो आणि तेव्हाही मग मला शॉपमधून यायचं म्हटलं तर वेळ होऊन जातो. त्याच्यासाठी म्हटलं त्यालाही नाश्ता कर आणि मी करते. मग तो जातो त्याच्या स्कूलला आणि मला कामाला, त्याच्यामुळे वेळ निघून जातो ना. तर चला मग इकडे छान असं नाश्त्यासाठी घेतलेलं आहे. त्याला थोडंसं कॉफी चहा दिला होता असं म्हटलं तरी चालेल. कॉफी चहा नव्हता पण तो तसा रंग होता बरं का त्याचा. मी नक्की सांगेल की नेमकं काय होतं. चला मग आता नाश्ता करून घेऊयात. नाश्त्यासाठी मी इकडे बनवलेले होते पोहे वगैरे आणि दुपारचा स्वयंपाक मला वेगळाच बनवायचा होता. कारण आज कस्टमरची ऑर्डर होती, कस्टमाइज मला काही कामं कंप्लीट करून द्यायची होती आणि त्या कामासाठी मला लवकर जायचं होतं. ते काम आधीच 1-2 दिवसांनी करायचं होतं पण मला काही इतका वेळ भेटला नव्हता, त्यामुळे ते काम तसंच पेंडिंग राहिलं होतं. आणि म्हणूनच नंतर कस्टमरची कॉल यायली होती. मग आता म्हटलं एवढ्या अर्जंटमध्ये कसं होणार. मग ठरवलं सकाळी की आता लवकर उठूयात, आपण घरचे वगैरे कामं आवरूयात आणि लवकरच करून जाऊयात कामं घरची, म्हणजे मला तिथलं आवडतंय. तर सकाळी कुणी ताक पितं का सांगा बरं. हिवाळा असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, मला तर ताक नेहमी लागतं बरं का जेवणासोबत. असं कुठलाच ऋतू नाही आहे की मला तेव्हा ताक आवडत नाही. जेव्हा मी आजारी पण पडली ना तरीही मला ताक आवडतं. ताक माझं फेवरेट आहे. दूध वगैरे मला बिलकुल नाही आवडत, दूध तूप या गोष्टी, पण मला ताक जास्त आवडतं. माहिती नाही अगोदरपासूनच याची सवय लागलेली आहे आणि प्रत्येक जेवणामध्ये जर हे असेल तर मग माझं जेवण काहीतरी स्पेशल असं वाटतं मला. दोघांचा नाश्ता इकडे एकत्र घेतलेला होता. ते नाश्ता वगैरे करून घेतला, थोडंसं काम आवरलं घरचं, थोडंसं स्वतःचं पण आवरलं बरं का. चला मग गेलो शॉपला. अशी कामं मला कंप्लीट करायची होती आणि एक कस्टमरचं अर्जंटमध्ये द्यायचं असं म्हटलं तर तोपर्यंत दुसऱ्या पण कस्टमरचा कॉल आलेला की मॅडम आम्हाला पण थोडंसं अर्जंटमध्ये पाहिजे. पण त्यांचं काय असं ठरलेलं नव्हतं की त्यांना ती गोष्ट अर्जंटमध्ये पाहिजे. चला म्हटलं आता आपण आलोच आहोत, एक काम कंप्लीट करून घरी जाण्यापेक्षा राजला पण यायला आणखी वेळ आहे, तोपर्यंत हे आपण दुसरं पण काम कंप्लीट करून घेऊयात. तशा पद्धतीने असं हे ब्लाऊज स्टिच करायचं होतं. खूप सुंदर असं हे ब्लाऊज पीस होतं आणि अस्तर पण त्यांनी या कलरचं दिलेलं होतं. चला कुठलाही अस्तर असेल तर काही हरकत नाही आहे. तर ट्रान्सपरंट कपडा असेल तर सेमवालं अस्तर लावलं पाहिजे, पण जाड कपडा असेल तर त्याला अस्तरची काही गरज नाही. पण जास्त टिकण्याचं गरज असेल, जास्त काळ टिकावं असं आपल्याला वाटत असेल तर त्याला अस्तरची गरज आहे. तर अशा पॅटर्ननं आपण स्टिच केला. हा आहे बॅक साईडला आपल्याला यायला हुक वगैरे करायचे होते आणि सिम्पल साधे असे त्याच कपड्याचे त्याला लटकन करायचे होते. आणि फ्रंट साईडने घ्यायचं होतं त्याला बोटनेकमध्ये प्रिन्स कट प्लस तसंच घेतलेला होता आपण, सगळं प्लसमध्येच ॲड केलेलं होतं. तर अशा पद्धतीने असा हा पॅटर्न रेडी झालेला आहे. त्याच्यावरती इमोजी वगैरे कुठले आहेत ते तुम्ही बघू शकतो. आणि जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं असेल तर मला इमोजी एखादी तरी कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. सध्या खूपच ट्रेंडिंग पॅटर्न चालू आहे याच्या ड्रेसचा आणि ब्लाऊजचा सुद्धा, आणि तसंच साडी पॅटर्न सुद्धा खूप ट्रेंडिंगला आली आहे. शॉपमध्ये संध्याकाळ झाली, मी दुपारी काही घरी आलीच नव्हती. डायरेक्टली राज तिकडे आलेला होता. दुपारी
दुपारी जेवण करून, त्याच्यामुळे राज माझ्यासोबतच होता. तर अशा पद्धतीने मग डायरेक्टली मी घरी चालली संध्याकाळी, आणि संध्याकाळी स्वयंपाक वगैरे दुसरा काय करायचा होता ते करून घेतला. आणि मी आता हे जेवण, दुपारचं जेवण मी आत्ता करते, कारण दुपारी नाही आली ना, त्याच्यामुळे मला वेळ भेटला नाही. आणि मी कधी काही नाश्ता वगैरे करत नाही सकाळी, पण आज सकाळी मी नाश्ता केलेला होता, त्यामुळे संध्याकाळपर्यंत थोडीशी एनर्जी तरी होती. नाहीतर मी तशीच जाते मॉर्निंगला सकाळी, आणि डायरेक्टली मग संध्याकाळी वगैरे जेवण होतं, किंवा 3-4च्या टायमिंगमध्ये असं माझं जेवण होत असतं. तर चला, काही भाज्या वगैरे इकडून आणलेल्या होत्या, त्या सगळ्या मला स्वच्छ धुवायच्या होत्या आणि फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या. त्यासोबत मग माझ्या आणि रातच्या गप्पा नाही झाल्या असं कधी होतं का सांगा बरं. तर संध्याकाळी छान असा टाईम आम्ही सोबत घालतो, आणि सगळं काही जे काय आहे ते आत्ताच करून घेतो, जेणेकरून मला सकाळी पटकन आवरता येईल. चला, तर मग सध्या जसं मला शक्य होईल तसे मी ब्लॉग शूट करत आहे, आणि नंतर व्हॉइस ओव्हर करून टाकत आहे. माझं डेचं रुटीन किंवा डेली माझं कसं जात आहे दिवस, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. पण लवकरच सगळं काही टायमिंग व्यवस्थित प्रॉपरली झाल्यानंतर, जसं ॲडजस्ट होईल ना तसं ॲडजस्ट झाल्यानंतर मी छान असं शेड्यूल माझं तयार करणार आहे, आणि त्या पद्धतीने छान असे आपले ब्लॉग येणार आहे. तर चला, मग भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.